भाऊ काय सांगणार, आज जागतिक महिला दिन आहे. आज महिला दिवस असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत। त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे विषय असतील, बचत गटाचे विषय असतील, नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील, महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील, या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांचे 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रम सुद्धा प्रत्येक महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर राबवले जात आहेत। वाढत्या अत्याचाराबाबत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं एक उदाहरण दिलंय की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की चाकू आणि मिरचीची पूड ठेवायला पाहिजे, हे भाषणात उदाहरण दिलेलं आहे तुम्ही। आज तीच परिस्थिती आलेली का, काय सांगाल? हे बघा, मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली की बाळासाहेब ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते, पण महिलांनी आता स्वसंरक्षणाकरता मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता। रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची हे द्यावी, परवानगी द्यावी, राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी। मला काय माहित नाही कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। चला रे.